अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे ना आपणास माहिती आहे की आज 1 मे तारीख आहे. आज आहे महाराष्ट्र दिन. त्यामुळे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळींनो आता लवकरच आता मे महिना तर सुरू झालाच आहे, पण आता लवकरच येत्या 17 मे पासून ते 15 जून पर्यंत आपल्या अधिक महिन्याला सुरुवात होती आहे, ज्याला धोंड्याचा महिना, सोबत त्याला मलमासारंभ किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. आता या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करून आपला पुण्याचा बँक बॅलन्स वाढवायचा असतो. कारण की आपणास माहिती आहे की अधिक मास म्हणजेच काय, अधिकम अधिकस्य. जास्तीत जास्त सेवा, पारायण, जप, दप, दान धर्म असेल किंवा आपल्या इतर इष्टदेवतांची, गुरूंची सेवा असेल, विशिष्ट ग्रंथांचं पारण असेल, त्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सोबत आपल्याला माहिती आहे की आईची ओटी भरणी असेल, आईने मुलींची ओटी भरणी असेल, जावयाचं मानपान करणे असेल, सगळ्या काही गोष्टी करायच्या असतात या महिन्यामध्ये. आता 33 महिन्यानंतर येणारा हा जो महिना असतो अधिक महिना, तो खूप जास्त पवित्र महिना आहे. कारण की या महिन्यातला प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे. आणि आपणास माहिती आहे की अधिक महिन्यामध्ये आपण प्रत्येक दिवशी श्रीहरी विष्णूंची आपण जास्तीत जास्त सेवा करायला पाहिजे. आता मी खरंच सांगेल किंवा खूप जणांचे प्रश्न येतात की ताई आम्ही अधिक महिन्यामध्ये कुठल्या कुठल्या सेवा कराव्या. आता त्यानिमित्त आपले भरपूर असे व्हिडिओ येत आहेत. आता मागचे तुम्ही 4-5 दिवसापासून बघत असाल आपले अधिक महिन्यातलेच व्हिडिओ, सेवा सर्व काही चालू आहेत. तुम्ही सगळे जाऊन चेकआउट करू शकता. कारण की तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर सांगते, मागचे पण व्हिडिओ बघा, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आजचा व्हिडिओ सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ती म्हणजेच काय, जर तुमच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती खूप बेताची आहे, डोक्यावरचं कर्ज वाढलेलं आहे, सोबत तुम्ही कर्ज बाजारी झालेले आहात, एकामागे कर्ज घेण्याचं म्हणजे एकामागे कर्ज वाढतच चाललेलं आहे, सोबत घरामध्ये धनधान्य टिकत नाही आहे, म्हणजे लक्ष्मी स्थिर नाही आहे, आलेली लक्ष्मी लगेच खर्च होऊन जाते आहे, धनधान्य महिना अखेरपर्यंत टिकत नाही आहे, आर्थिक परिस्थिती बेताची आहे, म्हणजे आपला डोक्यावरचं कर्ज निवारण होऊन आर्थिक भरभराट व्हावी आणि घरात जी काही लक्ष्मी येते आहे, थोडी असेल जास्त असेल, ती घरात टिकून राहावी आणि त्यात उत्तरोत्तर वाढ व्हावी जर वाटत असेल तर 100% सांगते, जी काही सेवा आजच्या व्हिडिओ सांगणार आहे ती तुम्हाला खूप जास्त प्रभावी ठरणार आहे. आणि ती जर तुम्ही मनापासून जर केली या अधिक महिन्यामध्ये तर खूप जास्त तुम्हाला त्याचे चांगले अनुभव येणार आहेत, मी खरं सांगते. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या अधिक महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजन. आता माहिती आहे की आज आपण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करत असतो. त्याचं आज पौर्णिमा आहे बघा, आज बौद्ध पौर्णिमा आहे, त्यामुळे आज सत्यनारायण पूजन आपल्याला घरात करायचं असतं. प्रदोष काळात केलं तर अतिशय उत्तम, पण दिवसभरात जरी केलं, जेव्हा पौर्णिमा तिथे सुरू झाल्यापासून संपेपर्यंत जरी केलं तरी सुद्धा चालतं. आता आज पौर्णिमा आहे म्हटलं, आज योगायोगाने आज घरामध्ये सत्यनारायण पूजन होणारच आहे. म्हटलं आज हा व्हिडिओ करून देऊया, जेणेकरून तुम्हाला आता थोड्या दिवसांनी जो काही अधिक महिना सुरू होणार आहे त्याच्यामुळे तो तुम्हाला उपयोगी पडेल आणि ती माहिती देखील उपयोगी पडेल. आता या अधिक महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजन जे आहे ते घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये कशा प्रकारे करायचं आहे, म्हणजे तुम्ही यथाशक्ती बघायला एकदा 5, 11, 21, 51, 108 असे तुम्ही किंवा पूर्ण अधिक महिना आपण संपूर्ण महिना सुद्धा घरामध्ये सत्यनारायण पूजन करायचं आहे. हो, तुम्ही जर यथाशक्ती घरामध्ये जर जास्तीत जास्त संख्येने अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन जर केलं तर खरंच सांगते तुमच्या सर्व आर्थिक परिस्थिती जी काही बेताची आहे ती पूर्णपणे चांगली होऊ शकते. तुमच्या डोक्याचं कर्ज निवारण्यासाठी ती मदत होणार आहे. सोबत घरामध्ये धनधान्य टिकून राहील आणि घरात आलेली लक्ष्मी देखील स्थिर स्थावर होऊ शकते या सेवेने. आणि आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलं की डोक्यावरचं कर्ज निवारण्याची आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आणि अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन घरामध्ये करणे. आता याबद्दल संपूर्ण सांगणार आहे, पूजा मांडणी पण सांगणार आहे की कशा प्रकारे काय काय साहित्य लागणार आहे, कसं मांडायचं आहे. त्यामुळे ऑलरेडी थोडीफार मांडणी करून ठेवली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला कळेलच आता कसं कसं स्टेप बाय स्टेप करायचं आहे. सगळं काही सांगते आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही अतिशय प्रभावी आणि अनुभूतीकारक सेवा पोहोचेल. तर मंडळींनो, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला सत्यनारायण पूजन अधिक महिन्यामध्ये करायचं आहे. आता पुरुषोत्तम मास या अधिक महिना म्हणतात म्हणजेच काय, तर आपल्याला पुरुषोत्तम म्हणजेच काय, आपल्या या श्रीहरी विष्णूंचंच एक ते नाव आहे दुसरं. आता सत्यनारायण पूजन अधिक महिन्यामध्ये करणं म्हणजेच काय, सत्यनारायण देवता सुद्धा श्रीहरी विष्णूंचंच एक स्वरूप आहे, एक रूप आहे. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये जसं प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करतो, त्याच पद्धतीने अधिक महिना संपूर्ण महिना जर तुम्ही घरामध्ये सत्यनारायण पूजन कंटिन्यू जर केलं, रोज केलं तर अतिशय उत्तम, सगळ्यात प्रभावी सेवा. आता तुम्हाला सांगेल मी किंवा आता अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन करायचं आहे तर मी एक सांगेल, अधिक महिन्यामध्ये ज्यांचा मासिक धर्म आहे तो मासिक धर्म महिलांचा झाल्यानंतर तुम्ही या सेवेला सुरुवात करा, यथाशक्ती करा. एकदा जरी केलं अधिक महिन्यामध्ये तरी सुद्धा चालणार आहे, पण जास्तीत जास्त प्रमाणात जर केलं विषम संख्येमध्ये तर खूप जास्त प्रभावी ठरेल. तुम्हाला खूप जास्त नड आहे, समजा आपली खूप जास्त आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे, तर नक्कीच ही सेवा करून बघा, फक्त बघा, खूप छान अनुभव येतील तुम्हाला.
आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजन रोज करायचं आहे. त्या निमित्ताने आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजेच काय, ही पोथी, श्री सत्यनारायण पूजा विधी, जी आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये भेटून जाईल जवळच्या. ती पोथी आहे, 15 रुपयाची पोथी आहे. पण या पोथीमध्ये पूजा साहित्य, पंचोपचार पूजा, पूजा मांडणी, 5 अध्याय, आरती, नैवेद्य, दुसऱ्या दिवशी पूजा कशी उचलायची म्हणजे उत्तर पूजा, याबद्दल संपूर्ण माहिती 15 रुपयाच्या पोथीमध्ये दिलेली आहे. पण ही 15 रुपयाची पोथी काही साधी सुधी नाही आहे. आपल्या डोक्याचं कर्ज निवारण्याचं काम करणारी आणि सोबत आपल्या घरामध्ये धनधान्य त्याची बरकत होणारी, लक्ष्मी, अखंड लक्ष्मी घरात नांदणारी अशी प्रभावी सेवा मला हरकत नाही. आता मी तरी आमच्या घरामध्ये तरी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन होतच आणि अधिक महिन्यामध्ये सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त वेळेस तुम्ही सुद्धा करा. आता ही पोथी तुम्हाला लागणार आहे सांगितलं. ही पोथी तुम्हाला जर तुमच्या जवळपास केंद्र नसेल तर सांगा मला, मी तुम्हाला नंबर एका दादांचा देईल, तिथून तुम्ही मागवू शकता. अजून आपला अधिक महिना सुरू होण्यासाठी वेळ आहे. आता सर्वप्रथम याच्यामध्ये सर्व साहित्य दिलेलं आहे पोथीमध्ये, तरी पण मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवून देते. आता बघा आपल्याला काय काय लागणार आहे सांगते मी तुम्हाला. हे बघा, सर्वप्रथम आपल्याला इथे, तर ते बघू शकत असाल, इथे पूजा मांडणी मी थोडीफार करून ठेवलेली आहे. तिथे तुम्हाला तुमच्या देवघराच्या बाजूला किंवा देवघरासमोर, आता आपल्याला जर अधिक महिन्यामध्ये कंटिन्यू तुम्हाला रोज सत्यनारायण पूजन घरामध्ये करायचं असेल किंवा 5 दिवस, 11 दिवस, 51 दिवस, तर आपल्याला देवघरासमोर जर मांडलं तर आपल्याला देवपूजा करायला रोजचा प्रॉब्लेम होऊ शकतो, अडचण होऊ शकते. त्यामुळे देवघराच्या बाजूला किंवा तुमच्या घरामध्ये जिथे मोकळी जागा आहे, जिथे पवित्र जागा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ही पूजा मांडणी तुम्ही करू शकता. आता यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर एक चौरंग घ्या. चौरंगावर तुम्हाला एक पांढरं वस्त्र लागणार आहे. पांढऱ्या वस्त्रानंतर तुम्हाला इथे 3 सुपाऱ्या लागणार आहेत. एक असते आपली गणपती बाप्पाची, म्हणजे आपल्या उजव्या हाताची पहिली सुपारी जी आहे ती गणपती बाप्पाची, मधली असते कुलदेवीची आणि तिसरी असते आपल्या डाव्या हाताची, ती म्हणजे वरुण देवताची. अशा 3 सुपाऱ्या, 2 जोड पानं विड्याची घ्यायची, त्याच्यावर त्या सुपाऱ्या मांडायच्या आहेत. त्यानंतर इथे बघा गहू घेतलेले आहे. तुम्ही इथे तांदूळ पण घेऊ शकता. घरातले आपलं जे काही आपण धान्य भरलेलं असतं त्यातले मूठभर गहू किंवा तांदूळ घ्यायचे, इथे ठेवायचे आहेत. त्याच्यावर तुम्हाला कलश मांडायचा आहे. आणि आता कलश म्हणजे तुम्हाला माहिती असेल, तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची असते. नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुल टाकायचं आहे, जे तुम्हाला पंचोपचार पूजा करताना त्याच्यामध्ये सांगितलं जाईल. त्यानंतर त्याच्यामध्ये 5 विड्याची पानं किंवा 5 आंब्याचे पानं जरी ठेवले तरी सुद्धा चालेल, ते ठेवायचे असतात. त्याच्यावर तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हणामध्ये आपल्या घरात जो आपण भात शिजवण्यासाठी तांदूळ वापरतो, तो तांदूळ आपल्याला इथे घ्यायचा आहे. आणि त्या तांदूळ आपल्या घरातला असावा. आणि तो ताम्हण भरून जरी घेतलं तरी चालेल, अर्ध ताम्हण घेतलं तरी चालेल, पण नक्कीच याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहे, अख्खे तांदूळ असावे. त्यानंतर मध्ये बाळकृष्णाची मूर्ती ती दिसत असेल बघा, ती बाळकृष्णाची मूर्ती ते ठेवायची आहे. तुम्हाला ह्यांना वस्त्र माळ काही घालायचं ते पण तुम्ही इथे घालू शकता. नंतर तुम्हाला इथे सत्यनारायण महाराजांचा फोटो लागणारच आहे या पूजेसाठी, त्यामुळे सत्यनारायण महाराजांचा फोटो नसेल तर आणून घ्या, तो इथे लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला फुलं वगैरे आणि सोबत तुम्हाला तुळशी पत्र सुद्धा लागणार आहे त्या पूजेसाठी. नंतर तुम्हाला अशा प्रकारचे बघा, या 3 सुपाऱ्यांसाठी पंचोपचार पूजा केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 3 वाट्या लागतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साखर हा नैवेद्य 3 देवतांना इथे पंचोपचार पूजा केल्यानंतर ठेवायचा असतो. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे बघा, हे असं 3 वाट्या ठेवलेल्या साखरेच्या तुम्हाला इथे लागणार आहेत. ते तुम्हाला पोथीमध्ये सर्व दिलेलं आहे. अशा प्रकारे 3 वाट्या पंचोपचार पूजा करून हा नैवेद्य असतो. याच्यावर आपल्याला प्रत्येकी तुळशीचं पान ठेवायचं असतं, ते सगळं पोथीत दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे तुळशी पत्र देखील लागणार आहेत भरपूर प्रमाणात. ते पण तुम्हाला आधीच ऑलरेडी तुम्ही बाजारातून आणून घ्या किंवा घरातल्या पुरुष मंडळीकडून तुम्ही ते तोडून घेतले तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे तुम्हाला इथं दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे पूजा आपण करण्याच्या अगोदर. तर अशा प्रकारे एवढं साहित्य लागतं. आणि अजून एक गोष्ट, जर तुमच्याकडे आंब्याचं झाड असेल जवळपास, आंब्याची फांटा तुम्हाला विकत मिळत असेल, तर नक्कीच मी सांगेल आंब्याचे दगडे सुद्धा तुम्ही इथे लावले 4 ठिकाणी तरी सुद्धा चालणार आहे. जर आता आंब्याचे नाही भेटले तर केळीचे खांब जरी लावले तरी सुद्धा चालेल. पण तुम्हाला आणि नाहीच भेटले, समजा तर उन्हाळा दिवस आहे, आंबे कैऱ्या लागलेल्या आहेत, त्यामुळे लोक आता हात पण लावू देत नाही झाडांना. त्यामुळे तुमचं घरचं झाड असेल तर ठीक आहे, नसेल तर नाही भेटले तरी सुद्धा चालेल. अशी जरी पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालणार आहे. बघा, काही जास्त लागणार आहे का साहित्य? काहीच नाही, फक्त विड्याची पानं, फुलं आपल्याला बाहेरून आणावी लागतात, बस. बाकी सगळं काही घरातलं साहित्य आहे आणि एवढंच. आता ही झाली साधी सोपी आपली पूजा मांडणी. तर आता येऊया मेन मुद्द्यावरती, म्हणजेच काय, तर ताई म्हणतात की आपण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जेव्हा सत्यनारायण पूजन करतो त्यावेळेस ते फक्त 1 दिवसाचं असतं किंवा थोड्या वेळासाठी असतं. आपण दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलून घेतो. पण
अधिक महिन्यामध्ये आपल्याला कंटिन्यू 5, 11, 21, 51, 108 करायचे आहेत किंवा संपूर्ण अधिक महिना आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजन करायचं. तर ते कसं करायचं तर ते पण मी तुम्हाला सांगते. तर सर्वप्रथम आपला ज्या दिवशी आपण पहिला दिवस असेल ज्या दिवशी आपण पूजा मांडणी केली, पूजा मांडणी केल्यानंतर फक्त काय करायचं, आपल्याला पूजा मांडणी आपलं पूर्ण संकल्पयुक्त जेवढे दिवस तुम्ही करणार आहात त्या दिवसापासून ते संकल्पाचे दिवस संपेपर्यंत तुम्हाला ती पूजा मांडणी उचलायची नाही आहे, चौरंग उचलायचा नाही आहे. फक्त काय करायचं आपल्याला, इथे फक्त तुमची जी काही फुलं आहेत ती रोज फुलं बदलायची आहेत. तुम्हाला शिळी फुलं ठेवायची नाही, फुलं बदलायची आहेत. सोबत तुम्हाला विड्याचं पान, समजा सुपारीच्या खालचं विड्याचं पान जे आहे ते समजा आता वाळलं आहे, 2-3 दिवस ते राहील, पण नंतर जेव्हा वाळलं, उन्हाळा दिवस आहे, वाळलं तर तुम्ही सुपारी उचलायची, 2 जोड पानं ते काढायचे वाळलेले, परत दुसरे नवीन पाने हिरवे तुम्ही ठेवू शकता, ते पण करू शकता. नंतर इथं तुम्ही फुलं जी वाळली ती फुलं काढून घ्यायची, रोज ताजी फुलं अर्पण करायची आहेत. नंतर इथे कलशामध्ये आपण 5 पानं ठेवतो, आंब्याची असेल किंवा विड्याची असेल, ती पण वाळली आहे, सडली असतील समजा तर ती पण तुम्ही काढून घ्यायची, तांबण हळूच उचलायचं, पानं काढायची आणि तुम्हाला नवीन पाणी तिथे ठेवू शकता. सोबत तुम्ही पाणी कमी झालंय आपलं तांब्यातलं समजा तर तुम्ही काय करायचं, तांबण उचलून इथे बाजूला ठेवायचं, त्यातलं पाणी तुम्ही बदलू शकता, पाणी काढून टाकायचं आणि परत दुसरं पाणी भरून तुम्ही इथे ठेवू शकता, ते पण करायचं आहे आपल्याला, ते बदलू शकता तुम्ही. असं नाही की पूजा मांडली म्हणजे आपण तसं शिळं वगैरे सगळं काही तसंच ठेवायचं पारूस, तसं नाही. सगळं जे काही वाळलेलं आहे, जे काही खराब झालं ते सगळं काही तुम्ही बदलू शकता त्या संकल्पयुक्त त्या दिवसांमध्ये. सोबत आपल्याला आता रोज फोटो देखील पुसायचा, एकदा अष्टगंध लावला समजा आपण पहिल्या दिवशी तर तो पुसायचा आहे रोज, तुम्हाला रोज पंचोपचार पूजा जे आपण पहिल्या दिवशी जे या पोथीमध्ये दिलेलं आहे सांगितलं त्या पद्धतीने आपण पंचोपचार पूजा करणार आहोत, नैवेद्य दाखवणार आहोत, सोबत 5 अध्याय वाचणार आहोत, आरती करणार आहोत, ते सगळं काही रोज करायचं आहे. असं नाही की फक्त अध्याय वाचायचे आणि आरती करायचं असं नाही. सुरुवातीपासून जे सांगितलेलं आहे, कलश पूजा अगोदर सांगितलेली असते, त्यानंतर पहिल्या गणपती बाप्पाची सुपारीची पंचोपचार पूजा, कुलदेवीची पंचोपचार पूजा, त्यानंतर सांगितली असते ती वरुण देवताची, आणि त्यानंतर ते बाळकृष्णाची पंचोपचार पूजा. अशा प्रकारे रोज करायचं आहे. जसं आपण पौर्णिमेला करतो त्याच पद्धतीने जेवढे दिवस संकल्पित दिवस तुम्ही सेवा चालू आहे तेवढे दिवस तसंच पद्धतीने करायचं आहे, फक्त अध्याय आणि आरती वाचायची नाही. अजून एक गोष्ट, साखर आता राहू शकते जास्त दिवस, त्याला काही होणार नाही. खडीसाखर पण राहू शकते, ते पण काही होणार नाही. आता ह्या पौर्णिमेच्या पूजेला आपण जे काही घरामध्ये सत्यनारायण पूजन करतो त्यासाठी आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा सत्यनारायण देवताला वाटीभर शिरा रोज करायचा असतो. आणि आपण ज्यावेळेस पौर्णिमेला पण बघा, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजेला वाटीभर शिरा हा करतच असतो. त्याच पद्धतीने घरामध्ये जेवढे मेंबर्स आहेत तेवढ्या जणांचा वाटीभर शिरा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि अधिक महिन्यामध्ये तुम्ही जेवढ्या दिवस तुम्ही पूजा करणार आहेत किंवा पूजा मांडणी घरात ठेवणार आहेत तेवढे दिवस मला रोज ताजा शिऱ्याचा नैवेद्य करायचा आहे. खडीसाखर रोज ती ठेवली तरी चालेल, काही हरकत नाही. आणि जर समजा थोडे दिवसांनी तुला वाटलं की बदलावं साखर आणि खडीसाखर, ते पण तुम्ही बदलू शकता. आणि साखर तुम्ही तुमच्या रोजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता, कशामध्ये पण, ते पण चालेल, काही हरकत नाही. पण शिऱ्याचा नैवेद्य रोज तुम्हाला नवीनच बनवायचा आहे, तो रोज दाखवायचा आहे आणि प्रसाद म्हणून खायचा आहे आपल्याला. आता ही रोज पूजा उचलायची नाहीये, तुम्हाला एवढं कळालं असेल. आता फक्त पारोशी फुलं जी काही आहेत, शिळी फुलं ती उचलायची रोजच्या रोज. पानं खराब झाली, पाणी संपलं असेल तांब्यातलं ते बदलायचं आहे, तांब्यातलं पाणी कमी झालं ते बदलू शकता तुम्ही. आणि रोज आपली शास्त्रोक्त पद्धतीने जी पोथी दिलेली आहे, सुरुवातीपासून पंचोपचार पूजा असेल ते सगळं, नैवेद्य वगैरे, तुळशीपत्र अर्पण करणे, ते सगळं काही तुम्हाला रोज करायचं आहे. हे झालं. आता ही पूजा कधी उचलायची असेल आपल्याला सगळी, तर ज्या दिवशी तुमचा संकल्पयुक्त सेवा असेल तर संकल्पयुक्त सेवा ज्या दिवशी सुरू झाली तेव्हापासून ती पूजा तशी ठेवायची. आणि ज्या दिवशी तुमचा दिवस म्हणजे जेवढ्या दिवसाचं, आता समजा 5 दिवसांची आहे तर 5व्या दिवशी तुम्ही ती पूजा सगळं काही त्या दिवशी करायचं. आणि 6व्या दिवशी तुम्ही ती पूजा उत्तर पूजा करून ती उत्तर पूजेचा मंत्र बोलायचा आणि 6व्या दिवशी तुम्ही ती उचलू शकता. समजा आता तुमची 11 दिवसांची संकल्पयुक्त ही सेवा असेल समजा, तर तुम्ही 11 दिवसापर्यंत ही पूजा घरात ठेवायची आहे, चौरंग उचलायचा नाही, काही नाही. 12व्या दिवशी सकाळी तुम्ही उत्तर पूजेचा मंत्र बोलायचा आणि आपण ती पूजा उचलू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की पूजा कधी उचलायची आहे तोपर्यंत. आणि अधिक महिन्यामध्ये एकदा जरी, आता अधिक महिन्यामध्ये पौर्णिमा सुद्धा येणार आहे बघा आता आपली, त्या दिवशी जरी तुम्ही पूजा मांडणी 1 दिवस जरी केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आता पौर्णिमेची ज्यावेळेस पूजा असते, आता पौर्णिमेच्या दिवशी आपण ज्यावेळेस सत्यनारायण पूजन घरामध्ये करतो त्यावेळेस आपण प्रदोष काळात करत असतो, म्हणजे संध्याकाळी 4:30 ते 7-7:30 पर्यंत करत असतो आपण. तो खूप उत्तम वेळ मानला गेला आहे आपण ह्या पूजा मांडणीसाठी. जर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही अधिक महिन्यामध्ये ही पूजा तुम्ही करणार आहात संकल्पयुक्त,
घरामध्ये पूजा मांडणी ठेवणार आहात, तर त्यावेळेस तुम्ही जर समजा दिवसभरामध्ये कधीही वाचलं तरी सुद्धा चालेल, पूजा केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. जर तुम्हाला शक्य असेल अधिक महिन्यामध्ये जेवढे दिवस तुमची पूजा आहे घरामध्ये तेवढे दिवस प्रदोष काळात जर केली तर अतिशय उत्तम. पण प्रदोष काळात नाही जमत आहे तर तुम्ही दिवसभरात कधीही पूजा केली, सगळं काही केलं, पंचोपचार पूजा वगैरे, नैवेद्य, आरती सगळं काही केलं तरी सुद्धा चालणार आहे. पण ह्याचे नियम आपल्याला एकच सांगेल की जेवढे दिवस संकल्पयुक्त सेवा घरात चालू आहे सत्यनारायण पूजन, तेवढे दिवस घरामध्ये मांसाहार करायचा नाही, शिजवायचा नाही, काहीच नाही, परान्न खायचं नाही. सोबत आपल्याला संकल्पयुक्त सेवा असेल तर आपल्याला ब्रह्मचर्याचं देखील पालन करावं लागणार आहे. म्हणून सांगते आहे, आता अधिक महिना म्हटलं तर आपण भरपूर जण असे जण आहेत की अधिक महिन्यामध्ये नॉनव्हेज खातच नाही, वर्ज्य करतात. तर अतिशय पवित्र असा महिना आहे, या महिन्यामध्ये खरंच खूप जण पाळतात. म्हणून तुम्हाला घरामध्ये ह्या सेवा असेल, पूजा मांडणी असेल, या जास्त प्रभावी आहे, तर नक्कीच तुम्ही त्या करू शकणार आहात. म्हणून सांगते की नक्कीच करा. खरंच सांगते, डोक्याला कर्ज निवारण्याची आणि आर्थिक प्रगती असेल किंवा अखंड लक्ष्मी घरात टिकणे असेल, धनधान्यामध्ये बरकत होणे असेल किंवा घरात जी काही लक्ष्मी येते आहे ती घरात स्थिर स्थावर होऊन त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होणे असेल, यासाठी ही जी सेवा आहे सत्यनारायण पूजन ती खूप जास्त प्रभावी आहे. म्हणून सांगते आहे. आणि त्यातल्या हा पुरुषोत्तम मास आहे आणि आपण श्री विष्णूंची सेवा करणार आहोत ही, म्हणून सांगते आहे. आणि आपणास माहितीये की लक्ष्मी त्याच घरामध्ये स्थिर स्थावर होते किंवा प्रसन्न होते त्या व्यक्तींवर ज्या घरामध्ये श्री विष्णूंची जास्तीत जास्त सेवा, मंत्र, स्तोत्र, स्तुती केली जाते, त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्थावर होत असते. म्हणून अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा तुम्हाला, की पूजा कधी उचलायची आहे, रोजच्या रोज काय गोष्टी बदलायच्या आहेत. आणि हो, रांगोळी काढली असेल तर रांगोळी रोजच्या रोज तुम्ही झाडून घ्या, नवीन रांगोळी काढा, ते पण चालेल, काही हरकत नाही. फक्त काही वस्तू जर खराब झाल्या, अखंड दिवा जर तुम्हाला तेवढे दिवस लावायचं असेल, संकल्पित सेवा जेवढे दिवस आहे तेवढे दिवस तुम्हाला अखंड दिवा लावायचा, तुम्ही अखंड दिवा लावू शकता. नाहीतर जेव्हा तुम्ही पूजेला बसणार आहेत तेवढ्या वेळ जर तुम्ही तो दिवा लावला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण नक्कीच करून बघा, अनुभूतीकारक ही सेवा आहे. खूप जण करतात. आता येणारा श्रावण महिन्यामध्ये पण बघा, जून महिन्यामध्ये ज्यावेळेस श्रावण महिना चालू होईल त्यावेळेस पण खूप जण अशा विषम संख्येमध्ये म्हणजे खूप वेळेस आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजन करत असतात. म्हणून सांगते की जर महिन्यातून एकदा आपण हे पूजन घरामध्ये जर केलं तर आपल्याला खूप जास्त त्याचे अनुभव येतात. तर विचार करा, अधिक महिन्यामध्ये तुम्ही जर जास्तीत जास्त प्रमाणात जर हे पूजन घरामध्ये केलं तर विचार करा किती छान असे अनुभव तुम्हाला येऊ शकतात. अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, 100% मी त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. जास्तीत जास्त. श्री स्वामी समर्थ.